अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीग 2025-23 पर्व तिसरा. आजचा दुसरा दिवस. सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग. मॅचला होणारी सुरुवात. आजच्या दिवसातील पहिली मॅच. एका बाजूला फाईट करत असताना जय भवानी कळवली संघ, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना नरवीर ग्रुप उमरटा संघ. यस, मॅच ऑन. देविया शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. टाइमर ऑन. 9:36 बघा टाइमर ऑन केलाय. पहिला बॉल यावेळेस फक्त डगलला एकच जो मिळेल. चिकी सिंगल आपण पाहतोय इथे कंप्लीट जरूर झाली आहे. संघाचे इथे अकाउंट ओपन केलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्ट्राइक एंडला बॅटर होता अरविंद, जिच्या बॅट मधून एक धावले, आणि गणेश नॉन स्ट्राइक एंडला. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज रोहन जाधव आपण पाहतोय टीम से सरसेनापती बॉलिंग ट्रॅक वर. आणि या 7व्या मध्ये आजच्या सकाळच्या सत्रामधील पहिला चौकार पाहायला मिळतो. एक शुभारंभ सुरू करण्यात आला. आजचा सकाळचं सत्र आपल्याला सुरू पाहायला मिळतो. आणि डे 2 या फॉर्मॅट मध्ये, डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतो. 5 धावा फलकावरती आहे. पुरुष एकदा बोलत या लॉफ करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कव्हर्सला फिल्डर आपण पाहतोय तैनात आहे. पॉइंट रिजनला शॉट पॉइंटला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. आणि चिकी सिंगल त्यांना देखील माहिती आहे चौकार आल्यानंतर स्ट्राइक रोटेट होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची मैदानाच्या आतली खेळी चालू आहे. सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र एक चांगली मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. सहा धावा फलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा फलकावरती. लाऊड अपील, उंगली ऊपर OUT. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला LBW च्या स्वरूपात येते विकेट रोहनच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. महत्वाची विकेट कॅरी जरूर केली आहे रोहन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. कॅप्टन कूल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मोठमोठ्या ओपन अप स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला पाहतो. तोच खेळाडू रोहन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॉल दिया राइट अमाउंट विकेट. नेक्स्ट बॉल. क्या बात है. टप्पा सुरेख पाहायला मिळतो. अगदी हलक्या हाताने खेळलाय. थोडंसं फंबल झालंय. एक धाव चिकी सिंगल कंप्लीट. बुनबुन से सागर बंदा एक सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीकरणामध्ये चेंजेस तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. आणि जर विचार केला तर षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती ओव्हर नंबर 1. 7 धावा फलकावरती. 7 ऑन बोर्ड. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अक्रॉस लाईन. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षण चेंडू विसावतोय. आणि डॉट बॉलची सांगता होत असताना लाजवाब गोलंदाजी सध्याच्या घडीला रोहनने केल्या. फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 1 कंप्लीट होतोय. आणि 7 धावा त्या फलकावरती सुरू पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आपण पाहतो. एक चांगली मॅच आहे. बघा पहिलं षटक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट झालंय. हे देखील नोंद घ्या अंपायर्सने आणि खेळाडूंनी देखील. बघा 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केले रोहनने. प्रत्येक ओव्हर नंतर अन्यथा 2 ओव्हर नंतर आम्ही तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच एक टायमिंग पोहोचू. बघा 5 मिनिटं
प्रत्येक ओव्हरसाठी आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांच्या अवधीमध्ये टाकायचे, अन्यथा ते होणार नसेल तर तुम्हाला एक फिल्डर अखेरच्या ओव्हरमध्ये अर्थातच लास्ट 6 ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे पेनल्टी आहे. काल देखील आपण पाहिलं 1 ते 2 संघांना पॅनलाइज करण्यात आलं आणि स्पर्धेचा नियम आहे. कारण की वेळ देखील फार काल आपण पाहिलं की भरपूर वेळ झाला या स्पर्धेला, कारण की वेळेची मर्यादा आहे आणि वेळ जर जास्त गेली तर पैसे देखील तितकेच मोजावे लागतात. कारण की आपण मित्रांनो ही स्पर्धा घडवली आहे त्यामागचं कारण हे मैदान आहे आणि हे मैदान अगदी नीटनेटके प्रामाणिक मैदान आहे, परंतु त्याला देखील आपल्याला भाडं द्यावं लागतं, काहीतरी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की सहकार्य करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. 4 मिनिटांमध्ये तरी तुम्ही ओव्हर कंप्लीट केले, परंतु 1 मिनिट ह्याच्यामध्येच वाया घालवलं मित्रांनो. हे देखील टायमर ऑन आहे, काउंट केलं जाईल, हे देखील नोंद घ्या. हेच बॉल दिया डप्पा पडल्यानंतर अगदी यावेळी अतिरिक्त बाउन्स मला पाहायला मिळतो. अगदी हलक्या हाताने ढकलल्या बाउंड्री रिजनला बॉल ट्रॅव्हल सिंगल इथे कंप्लीट होत्या. एका धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट आणि धावफलक जम पोहोचेल 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती सकाळचं सत्र आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी प्रत्येक घरोघरात पोहोचवण्याचं काम जरूर करतात त्यांची संपूर्ण टीम. गौरवजी सावंत टीम, कुणाल असेल, आमचे आदित्य बुवा असतील, तर आमचे सूरज तुळे, पुष्कर असतील आणि अगदी संपूर्ण टीम. बाटकट आहे आणि चौकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सेंचुरी देण्याचं काम केलं, स्कोर काढला, धावफलक जम पोहोचेल 12 या धावसंख्येवरती 12 ऑन बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतो, डबल डिजिट 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. 12 धावा धावफलकावरती आमचे अंपायर देखील सज्ज आहेत. सकाळच्या सत्रामध्ये काल देखील भरपूर मेहनत त्यांनी घेतली आहे. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मेन अंपायरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. प्रभाकांची पवार सर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आमचे प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर दोन्ही अंपायर्स आपण पाहतो, त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये. वार्म वेलकम. आणि त्यानंतर आमच्या समेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत. निरंजनजी सावंत सर आमच्या समोर जोडले जातील. तिन्ही अंपायर्स आपण पाहतोय. कालपासून भरपूर मेहनत तुम्हाला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुल केला, गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात आहे. शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग चालू आहे आदेश याच्या पाठमधून चौकार आला. एक चांगली सुरुवात आपल्या टीम साठी जरूर करून देतोय. 4 बॉलचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावा जम पोहोचलाय 17 धावसंख्येवरती 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 पे खतरा म्हणतात हुआ. 17 पे खतरा म्हणजेच काय, तो 17 आहे अशुभ संख्या, परंतु या 17 वरती किती धावा बनतील. क्या बात आहे. अजून गॅप शॉट सिलेक्शन, वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय गोलीगत फरार, सीमा रेषा पार आलेला हा बॅटर कव्हर चौकार. शैलेशजी पवार देखील काहीतरी कानमंत्र देतात टीम साठी. त्यांचा काल संघ आपण पाहिला तर पार्लेवाडी संघ परास्त झाला. चांगला खेळ झाला, परंतु आमचे तुकाराम दादा एका बाजूला खुश आहेत, अगदी आनंद घेतात त्या स्पर्धेचा. त्यांचा संघ आपण पाहतोय करताना वडाचा कोंडा संघ आपण पाहतोय करताना प्रवेश केला नेक्स्ट राऊंड मध्ये टॉप 12 मध्ये. क्या बात आहे. आमच्यापर्यंत आताच माहिती आली की शैलेशजी पवार आमच्यापर्यंत पोहोचवतात की रोहन जाधव आणि टीम अर्थातच कळवली संघ आपण पाहतोय शिवभवानी कळवली संघाचा विशेष आम्ही आभार आणि कौतुक करू. कारण की त्याच्या मागे कारण आहे. 3 ते 4 दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक टीम कॅन्सल झाली होती, त्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनी नक्कीच घेतली आणि फक्त 3 ते 2 दिवसामध्ये त्यांनी पूर्णपणे ही टीम आपण पाहतोय कलेक्ट केली. पूर्णपणे अगदी 2 दिवसामध्ये निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला की आम्ही खेळणार आहोत आणि यस ते मैदानात आता तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. कौतुक, विशेष कौतुक, उल्लेख अजून आपण त्याचा करू. रोहनजी जाधव आणि टीम अर्थातच जय भवानी कळवली संघ विशेष तुमचा कौतुक, आभार. चला स्पीड अप करा, वेळ घेऊ नका. अगदी आपण जर विचार केला तर 10 मिनिटं बघा तुम्ही खर्च केलेले आहे 2 षटकासाठी. अगदी बरोबर प्रॉपर टायमिंग चालू आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा रोहन जाधवला आपण पाहतोय कॅप्टन मैदानाची आतमध्ये अजून एकदा स्वतःवरती जिम्मेदारी सोपवली आहे. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. आमचे दोन्ही 12th मॅन ते देखील उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे त्यांचं देखील स्वागत आहे कमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे विकास भाई चौरसिया ते देखील आहेत. विकास सर आपलं देखील स्वागत कॉम बॉक्स मध्ये. काल अगदी अचूक अप टू डेट त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जातं. अगदी अचूक रात्रीपर्यंत डोळ्यावरती झोप देखील होती तरी देखील अचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांचं देखील विशेष कौतुक. ऑन साइडला पुल केला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल फेकून दिलाय, खींच के माराय. चले भाई सिक्सर षटकार. क्या बात है. पहिलाच बॉल वरती षटकार आला. सेकंडला बॅटर आपण पाहतोय गणेश. गणेश म्हणजे काय, ते एक गणपती बाप्पाचं नाव म्हणजे गणेश. आणि आज नक्कीच तुम्हाला चेक करण्यात येईल षटकार आहे का नाही हे चेक करू. नक्कीच आपण ऑफिशियल टेक्निकल टीम कडे जातोय. स्लाइडली आपण पाहतो अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये चेक करतोय. चौकार आहे अबाव द रोप्स का अंडर द रोप्स ते देखील पाहू. एक मिनिट मॅच फॉर्मेशन फक्त आपण चेक करतो, लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. चौकार असेल का षटकार चेक करण्यात येतोय. Cramatinnestate.in दूध का दूध पाणी का पाणी. अगदी गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीफ वाक्य त्याच्यावरती सातत्याने कायम असलेली टीम. हेस आय थिंक सर बॉल बाउंड्री लाईन क्रॉस केली आहे त्यामुळे हा षटकार असेल. 6 आहे हे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात है. अगदी दूध का दूध पाणी का पाणी पूर्णपणे कॅप्चर करण्यात आला. विशेष कौतुक कुणाल आणि टीम उपस्थित आहेत. काल कुणालचा विचार केला भरपूर नुकसान झालं, परंतु आज अगदी फ्रेश माइंड मध्ये काम करतात. त्याचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. Cramatinnestate.in गुरुजी सावंत सर आणि टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीने दाखल जो पोहोचेल तब्बल 32 ऑनबोर्ड 32 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 32 धावा फलकावरती लागले गेलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न लावून अपील, परंतु दमगम नाही आहे. बॉलर सुद्धा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मधोमध आला त्यामुळे अंपायर देखील थोडंसं कन्फ्यूज होता. बॉल टाकल्यानंतर आपण पाहतोय आउटसाइड विकेट सुमीचा हे नियम अंतर्गत आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहतो जे अंपायर सातत्याने बॉलरला सांगत असतात. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अराउंड विकेट रोहन जाधव सुंदर हलक्या हाताने खेळला. थर्ड मॅनला फिल्डर आहे आणि एक चेक कंप्लीट स्ट्राइक रोटेट दाफलक पोझेल 33 या धावसंख्येवरती 33 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. 33 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. काल आपण जर पाहिलं तर 6 ओव्हर मध्ये तब्बल 90 100 80 70 धावा होत होत्या, परंतु आता थोडंसं पिच स्लो होतोय. जसं मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात पिच जसं असं संध्याकाळ होईल तसं आपण पाहिलं काल स्लो झाला. ऑन साइडला फ्लिक केला, फ्लिक द रिस्ट अलोंग विथ द कार्पेट मिड विकेट रिजनला बॉल ट्रॅव्हल. एक चेक सिंगल कंप्लीट. शांततेत संयमेचा खेळ चालू आहे आणि षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. गणेश आणि आदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेश आदेश थोडंसं राईम स्कीम जोडत असताना गणेश आदेश. पुन्हा एकदा बॉल ऑफ द ओव्हर. लॉफ्ट करने का प्रयत्न. क्या बात है. गेंद आई स्लॉट में, उसको भेज दिया पार्किंग प्लॉट में, मिलती हुई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन से बाहर. षटकार. आदेश क्या बात है. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं कंप्लीट आहे. दाफलक पोहोचले तब्बल 40 धावा फलकावरती आहेत. बघा बरोबर तुम्ही 15 मिनिटांचा अवधी कंप्लीट केला 3 षटक टाकण्यासाठी. हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 0 पाहायला मिळतोय.
विशालला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुनिश एकदा बॉल दिया राइट अबाउट द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्या बात है. टप्पा यावेळी अगदी चांगला पाहायला मिळतो आणि टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक चेंडू विसावतोय. यावेळेस आपण पाहतो डॉट बॉल आला. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी डॉट बॉलला बॅक टू बॅक सेकंड इन रो काय गोलंदाजी चालू आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. स्पीड अप करणं फार गरजेचं आहे. टाइमर ऑन. ओव्हर नंबर 4 ऑन गोइंग. 2 बॉल सके कंप्लीट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल दिया. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फ्लिक केलाय. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत फक्त आणि फक्त राहतील धावत. 9+4 टोटल मिळतील 5 धावा. सौरभे स्वागत. बाय वन गेट वन फ्री. चौकार. क्या बात है. बाय वन गेट वन फ्री. नो आला त्याच्यावरती चौकार त्यांना फ्री मिळाला. ती लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीम साठी आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. फ्री हिटचा बॉल होता परंतु अलॉंग विथ कार्पेट स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. एक चिकी सिंगलच मिळेल. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करत असताना टीम आई जननी माता चरी आणि त्यासमोर फाईट करेल जे हनुमान पार्टे कोंड उंबार कोंड हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला विनंती असेल लास्ट अँड फायनल कॉल मिड इनिंग मध्ये तुम्ही कंपल्सरी दोन्ही कॅप्टनला विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये अगदी तुम्ही उपस्थित व्हायचे. त्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस केले जाईल. हे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला येणं. अन्यथा जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल, जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या टीमला डायरेक्टली टॉस विन देण्यात येईल. हे देखील नोंद घ्या. बघा दोन्ही टीमला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये मिड इनिंग मध्ये टॉस केलं जाईल. कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे प्रत्येक टीमला विनंती असेल आपण जशी मॅच एका बाजूला आधीची चालू असेल त्या मिड इनिंग मध्ये तुम्ही कंपल्सरी कॅप्टन येणं फार गरजेचं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे विकेटचं बदल पाहायला मिळतो. धक्का लागत असताना दुसरा टीम बॅटिंग करत असताना उमरट या संघाला फलंदाज बाद. श्रीधरला आपण पाहतो न्यू बॅटर नंबर आपण पाहतो 4 वरती एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. SPL 2025 इथे संपूर्ण टीम भरपूर मेहनत आहे त्यामागे. आणि जर विचार केला तर आपण पाहतो संपूर्ण पोलादपूरला एकत्र आणण्याचं काम जे कोणी केलं असेल ते या प्रीमियर लीगने केलंय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका फसलाय परंतु इथे फिल्डिंग देखील फसली आहे. त्याच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना अरेला बॅटरच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती चौकार. काय होती इझिली अगदी त्याच्या डोक्यावरून जे ड्रॉप झाली. जे 12th मान देखील सांगतात की मी तिथे असतो तर कॅच ती नक्कीच पकडली असती. फिल्डिंग देखील फार महत्वाची. आय थिंक तिथे रोहन जाधव होते आणि स्वतः कॅप्टन होते. ती चूक त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये कारण की एक उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याची ओळख आहे. परंतु आता चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस चौथं कंप्लीट झालंय आणि धावफलक जम पोहोचले तब्बल 52 या संख्येवरती. 52 ऑन बोर्ड. हाफ सेंचुरी टीमची कंप्लीट सुरू झाली आहे. बघा अगदी प्रॉपर्ली तुम्ही 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटाचा टाइम खर्च केला हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम बघा अंपायर्स 20 मिनिटं बरोबर 4 षटक टाकण्यात आले 20 मिनिटांमध्ये. शेवटचं षटक आहे तुम्हाला हाताळायचं आहे ते फक्त 5 मिनिटांच्या अवधीमध्ये. शेवटचे 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे एक षटक टाकण्यासाठी. अन्यथा एक फिल्डर नेक्स्ट ओव्हर मध्ये तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेचा नियम आहे.
अनिल आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीड अप करा, टायमर ऑन आहे देखील विसरून चालू नका. शेवटचे 5 मिनिट आहेत तुमच्याकडे एक षटक टाकण्यासाठी. टायमर ऑन. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. क्या बात है. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. बॅटन पाडशे अगदी मधून बॉल ट्रॅव्हल होतो आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी सकाळचं सत्र शुभ सुरुवात या स्पर्धेशी जरूर करण्यात आली. काल आपण पाहिलं उद्घाटन समारंभ देखील पार पडला आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे थरार लॉफ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कॅप शॉट सिलेक्शन, बॉल रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. कॅप शॉट सिलेक्शन पार मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतात आणि राहतील फक्त आणि फक्त धावत. बॉल जाईल सीमा पार. आलेला हा अजून एक पाटकवार चौकार. गणेशने फटका नक्कीच अगदी चांगल्या रीतीने पार पडला. अगदी चांगला कॅप शॉट सिलेक्शन पाहायला जरूर मिळतोय. चला या स्पीड अप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. 2 बॉल आपण पाहतो करताना कंप्लीट झाले. दाफल एकदम पोहोचलाय 56 अब तक 56 स्कोर कार्ड पे ऊपर. 56 ऑन बोर्ड. अनिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल डॉट आला तर चौकार आणि तिसरा बॉल आता आपल्या समोर. बॉल तयार. क्या बात आहे. टप्पा सुरेख पाहायला मिळतो. आम्ही कालपासून म्हणतोय की टप्पा फार महत्वाचा आहे. जसं आपण पाहतोय की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा असतो. जरी बाहुबलीमध्ये कटप्पा नसेल तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा हा होणं फार गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 बॉल आपण पाहतोय कंप्लीट. 56 धावा फलकावरती अब तक 56. 56 ऑन बोर्ड. पुढे एकदा बॉल तयार. राईट हँड बोथ विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर तिथे पाहायला मिळतोय जरूर. आणि एकच धाव मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट. स्ट्राइक रोटेट. डाफल जम पोहोचेल 57. 57 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 2 बॉल उर्वरित आहे. लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर. चला या स्पीड अप करणं फार गरजेचं मित्रांनो. बॉल द्या. लॉफ करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. टप्पा सुरेख. क्या लाजवाब टप्पेबाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी तेज सरा बरनाट वेग पाहायला मिळतो. टप्पा फार सुरेख आहे या गोलंदाजाचा. अनिलचा जर विचार केला 5 षटक हाताळतो आणि चांगली कामगिरी करतोय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती. क्या बात है. लाजवाब लाजवाब गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालंय. दाफल एकदम पोहोचलंय. थांबलंय. स्थिरावलंय. 57 ऑन बोर्ड. 57 धावा दाफलकावरती थांबले गेलेत. आणि बघा कंप्लीट आपण पाहतोय अंपायरचा देखील आम्ही हे माहिती पोहोचवतोय की 5 षटक अगदी 24 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेत. क्या बात आहे. 1 मिनिट कमी घेतला. कौतुक त्या टीमचं देखील. सातत्याने आम्ही प्रत्येक टीमला सांगू की 25 मिनिटांच्या अगोदर तुम्ही हे 5 षटक कंप्लीट करा. अन्यथा 25 मिनिटांच्या नंतर जर का 5 ओव्हर कंप्लीट तुमचे झाले तर एक फिल्डर तुम्हाला 6व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. हे स्पर्धेचा नियम पॅनलाइज आहे, करण्यात येईल तुम्हाला. काल देखील आपण पाहिलं. चला 57 ऑन बोर्ड. 57 धावा. 57 धावाचा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा आणि अखेरचं षटक घेऊन आला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल. आपण पाहतो वैयक्तिक दुसरं षटक. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला संघासाठी 6वा आणि वैयक्तिक दुसरं. विशाल पहिला बॉल. स्ट्राइकिंगला पॅटर्न. गणेशला आपण पाहतो सॅमिंग स्ट्रोक बॅट स्लाइडिंग एज. एक चिके सिंगल पाहायला मिळेल. थर्ड मॅनला फिल्डर तिथे आहेत. शॉर्टर मॅनला आपण पाहतो फिल्डर तिथे पाहायला जरूर मिळतो. फाईन लेगला आहे. फाईन लेगला तिथे आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तिथे तैनात आहे. आणि ही एक चिकी सिंगलने दाफल जम पोहोचेल तब्बल 58. 58 ऑन बोर्ड. 58 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पुरुष एकदा बॉल तयार. यावेळी फटकाला जवाब पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि अगदी चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा तरीही मिळतील. 2 धाव्याच्या मदतीने समीकरण चेंज मला पाहायला मिळतोय. दाफलक जम पोहोचलाय 60 ऑन बोर्ड. 60 धावा दाफलकावरती आहेत.
एकदा बॉल तयार होतोय, लॉफ्ट केलाय, हवेमध्ये प्रहार, परंतु फिल्डर तिथे खाली आहे आणि क्या बात आहे, जेल टिपली गेली, पकडली जेल, फलंदाज होतोय बा, धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना तिसरा टीम उमरठ संघाला फलंदाज संवाद. चला नेक्स्ट टीम तुम्हाला लास्ट अँड फायनल कॉल आहे, अन्यथा समोरच्या टीमला जो संघ इथे उपस्थित असेल त्याला डायरेक्ट आपण पाहतोय टॉस वे देण्यात येईल. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमला विनंती असेल आपण उपस्थित व्हा लगेच. बघा वारंवार तुम्हाला आम्ही ही माहिती पोहोचवतोय की टॉस हे होणं फार कंपल्सरी आहे मिड इनिंग मध्ये. चला दोन्ही टीम सरई आणि टीम उंबरकोंड आपण या. चला लास्ट अँड फायनल कॉल, अन्यथा जर दोन्हीही संघ इथे उपस्थित नसेल तर तुम्हाला जे काही पॅनलाइज असेल ते करण्यात येईल. बघा हे षटक संपण्याच्या आधी तुम्ही इथे उपस्थित व्हायचंय, हे कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे, स्पर्धेचा नियम आहे. उंबरकोंड आणि सरई संघ, चला दोन्ही टीमला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. बॉल तयार, नेक्स्ट बॉल हाफ टॅकल बॉल, पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फिल्डर आहेत तिथे तैनात, एकच धाव मिळेल, दुसरा धाब्याचा प्रयत्न आहे का, नाही, दुसऱ्या धाब्याचा आपण पाहतोय मानस आहे परंतु धाडच नाही, एकच चिके सिंगल बेल स्ट्राइक रोटेट होईल, दाफल जम पोहोचेल 61 ऑन बोर्ड, 61 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आमचे विकास सांगत असताना आणि अगदीच चांगली स्कोरिंग पाहायला मिळते, कालपासून आपण नक्कीच अनुभवतात, आमच्या सोबत बॉक्स मध्ये आहेत, जरूर जोडले गेले. नेक्स्ट बॉल बॉल तयार, लॉफ्ट केलाय, क्या बात आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतोय, फिल्डर आहे, जज करतात आणि यस झेल टिपली गेली आहे, क्षेत्ररक्षणे टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज गणेश साकेळ. मोठा मासा घालायला लागत असताना वन मोर विकेट आउट, गणेश बॅक टू डक आउट. चला टॉस आपण लगेचच घेऊया, 61 धावा दाफलकावरती याला आपण पाहतोय लागले गेले 62 धाव्याचं आव्हान, हे माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 62 रन्स विन फ्रॉम 36 बॉल, हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला यास तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा ब्रेक असेल, इनिंग ब्रेक, हे देखील नोंद घ्या, लगेच फिल्डिंग सेट करून घ्यायची टीम उमरठ संघ विनंती असेल. आणि चला टॉस आपण करतोय सरई संघ आणि चला विनंती असेल आपण या लगेच. चला उंबरकोंड संघ आपण या लगेच विनंती असेल, टॉस आपण करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमची आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष अर्थात आमचे विकास दावतेकर साहेब इथे आहेत आणि त्यांच्या शुभाशय आपण करतोय टॉस. चला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यायचे लगेच. चला टॉस आपण करतोय लगेच, लास्ट अँड फायनल कॉल. बघा दोन्ही टीमला आता शेवटचा वॉर्न केलं जाईल, 1 मिनिटाच्या अगोदर जर तुम्ही आलात नाही तर डायरेक्ट पॅनलाइज जे आयोजन कमिटी आमच्यापर्यंत पोहोचेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. डायरेक्ट दोन्ही टीमला पॅनलाइज करण्यात येईल. वारंवार तुम्हाला पुकार येतोय. बघा टीम उंबरकोंड आणि टीम सरई, चला सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हे थरार आपण पाहतोय. चला टॉस साठी या, लास्ट अँड फायनल कॉल, टीम सरई आणि टीम आपण पाहतो उंबरकोंड संघ खेळताना पाहायला मिळेल. चला मित्रांनो स्पीडअप करा, पाहुणे इथे उपस्थित, तुम्ही त्यांना थांबवावं लागतं, ते देखील नोंद घ्या. तुम्ही खेळाडू आहेत, तुम्ही पहिले येणं पाहिजे, स्पर्धेचा नियम आहे. आपण पाहतोय सह्याद्रीचा मलिंगा म्हणून ज्याची ओळख नागशामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय 40+ चे आपण पाहतोय खेळाडू इथे उपस्थित आहेत. टीमचे कॅप्टन हेड्स टेल्स हा कॉल आणि स्पिन द कॉइन, कोणाचा कॉल आहे, उंबरकोंड हेड्स हा कॉल होता, खरं तर टेल्स आलाय. आणि प्रथमतः टॉस जिंकला टीम सरई या संघाने, निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी हा निर्णय तुम्ही घेतलाय, परंतु कालपासून आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये भरपूर धावा होतात आणि डिफेंडिंग करणं फार अवघड होतं, चेसिंग करणं फार इझिली होतात. पूर्णपणे किती धावा मारले तरी ते शेवटपर्यंत जाते मॅच, काल आम्ही पाहिलं. परंतु एक धाडसी निर्णय तुम्ही घेतलाय, काय म्हणाल, काय प्लॅनिंग आहे त्यामागे, खास कारण?
प्लॅनिंग असं काही नाही, त्याप्रमाणे कालचा आम्ही गेम बघितला त्याप्रमाणे बघितलं की किती स्कोर झाला तरी चेसिंग करायला थोडं प्रॉब्लेम होत होतं. त्यामुळे आम्ही आज फर्स्ट बॅटिंग करून जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्यांना जास्त चांगला टार्गेट देऊ. नक्कीच दादाने आम्हाला सांगितलं की विकास दादाने की तुम्ही देखील 40+ खेळाडू आहात, एक अनुभवी खेळाडू म्हणून तुमची ओळख आहे, परंतु आता नवीन यंग पिढी देखील या स्पर्धेमध्ये खेळते आणि महाराष्ट्रामध्ये बरेचशा स्पर्धा होतात, यंग पिढी खेळत असते, परंतु त्या यंग पिढीला तुम्ही काय संदेश द्याल या क्रिकेटच्या माध्यमातून? संदेश म्हणजे असं सांगेल की क्रिकेट म्हणून खेळा, की म्हणजे कोणाच्या दबावाखाली वगैरे असं खेळू नका. म्हणजे क्रिकेट एकदम म्हणजे प्युअर क्रिकेट खेळा. की कोण असं बोलत असेल की ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सो मच आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. एका बाजूला आपण पाहतोय सह्याद्रीचा मलिंग म्हणून ज्याची ओळख अगदी हेअरस्टाईल देखील आपण पाहू शकतात, लाजवाब आहे आणि तशाच प्रकारची कामगिरी तुम्हाला देखील करावी लागेल. टॉस हरला, टॉस गमवला, परंतु मॅच गमवली नाहीये. काय म्हणाल आता मनाविरुद्ध आपण पाहतो की आता फिल्डिंग करायची, टॉस जिंकला असता तर काय निर्णय तुमचा देखील फिल्डिंग असतं का? नाही, नक्कीच टॉस जिंकल्यावरती पण आमचा फलंदाजीचाच निर्णय होता, पण गोलंदाजी आली काही हरकत नाही आहे, कारण की दोन्ही बाजू आपल्याला बघून खेळावे लागते. ग्राउंडमध्ये जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत कोणी जिंकू शकत नाही. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच नेहमीच जाते. कालपर्यंत जे बघितले आम्ही चांगले होते, तर एक चांगला प्रतिस्पर्धी भेटला आम्हाला अपेक्षेप्रमाणे. नक्कीच हा सामना चांगला जमेल. नक्कीच घरातून आपण पाहतो ही स्पर्धा नामांकित स्पर्धा आहे. 2 वर्ष गतिवर्ष देखील आपण पाहिलं, धूमधाम स्पर्धेचं नियोजन आयोजन होतं. याही वर्षी त्याहून चांगलं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 4 लावण्याचं काम संपूर्ण आयोजन कमिटीने केलं. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? नाही, नक्कीच एक दर्जेदार लेवलची ही स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेमुळेच तालुक्यामध्ये मला नाव भेटलंय. गावागावामध्ये मला लोक ओळखायला लागलेत आणि पहिल्याच वर्षी आम्ही पण एका स्टेडियममध्ये खेळलो आणि आज पुन्हा त्या स्टेडियममध्ये आम्हाला खेळायचा चान्स भेटतोय. नक्कीच खेळाडूंना चांगला एक स्टेज भेटतोय स्वतःला सिद्ध करण्यासाठी. थँक्यू सो मच, भरपूर सारे शुभेच्छा तुमच्या दोन्ही टीम्सला. आणि यस, टॉस जिंकलाय. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, तर टॉस जिंकला टीम सरई संघाने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी उंबरकोट संघाला. फिल्डिंग साठी ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. चला यस, मॅच ऑन. दुसरं सत्र चालू, टायमर देखील ऑन करण्यात येईल. जसा पहिला बॉल पडेल आणि मॅच होईल पुन्हा एकदा सुरुवात. यस, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. 3, 2, 1. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय आदेश. 62 चं टार्गेट सेट केलं. स्ट्राइक एंडला बॅटर राकेश आणि नॉन स्ट्राइक एंडला रोहन. पहिला बॉल लॉफ्ट केलंय. क्या बात आहे. फटकाला जवाब पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. मिड ऑनच्या डोक्यावरून फटका सजवलाय. दुसरा धावाचा कॉल आणि दुसरं धाव देखील कंप्लीट झालंय. म्हणजेच काय 2 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. फक्त आता इथून पुढे 60 धाव्यांची आवश्यकता आहे. 62 ऑन बोर्ड आपण पाहतोय लागले गेलेत. पहिल्या बॉल मध्ये 2 धावा आल्यात आणि सुरुवात यावेळेस 2 धावांनी श्रीगणेश करत असताना बॅटिंग करत असताना राकेशला आपण पाहतोय. राकेशच्या बॅट मधून या 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा बॉलर आपण पाहतो तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल बॅक ड्राइव्ह केला. मिड ऑफ फिल्डर आहे. थोडंसं फंबल, परंतु एक सांभाळेल. सिंगल डबलचा खेळ चालू आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो दाखल एकदम पोहोचेल. तब्बल 3 ऑन अ बोर्ड. स्ट्राइक रोटेट होते. जरा स्पीड अप करा. टाइमर ऑन. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर डेकच्या दिशेने फटका सजवला. गॅप शॉट सिलेक्शन. फटकाला जवाब. फिल्डर धावतात. फिल्डिंग त्याहून चांगली नाही आहे का चेक करण्यात येईल. क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. यावेळेस 2 धावा मिळतील. चेक करण्यात येईल. अगदी स्क्रीन वरती आपण पाहूया. चौकार आहे का नाही व्हेरीफाय करण्यात येईल. दूध का दूध, पाणी का पाणी. tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय आमचे कुणाल तिथे आहेत. कॅप्टन सर सेनापती टीमचे सदस्य घडील आहे. या स्पर्धेत लीड करत असताना कौरवजी सावंत आणि टीम, परंतु त्यांच्या नंतर कोणाचं नाव घेतलं जातं tenniscricket.in चं तर आमचे कुणाल आहेत अपडेटेड. चला चेक जरूर करूया आपण.
बॉल जाईल सीमा पार आलेला हा बाटका वार चौकार, कारण की बॉडी लाईन पूर्ण बाहेर होते आणि बॉल तोपर्यंत कनेक्ट झाला पायाला, त्यामुळे हा चौकार आपण पाहतो अगदी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तुमचं ट्वेल्थ देखील आहे चेक करण्यात आला, त्याला देखील दाखवण्यात आलं. ही खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची की दूध का दूध पाणी का पाणी, तुमच्या समोर जे काय असेल ते नक्कीच खोटं ते खोटं खरं ते खरं तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल द्या, रिव्हर्स अटेम्प्ट लाऊड अपील करण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्पाचा बॉल आला, बॉल अदळला. रोहन जाधव मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे कॅप्टन कुल सरसेनापती टीमचा. देखील नियम सांगत असताना की पिचिंग कुठे झाली, आउटसाइड ऑफ स्टंप, लेग स्टंप हे देखील सांगत असताना अगदी आमचे प्रसाद सहस्रबुद्धे सर म्हटलं तर सातत्याने बराच अनुभव, बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. इसरा भन्नाट वेग पूर्णपणे प्रॉपरली पाकवरती कनेक्शन नाही आहे. एक सिंगल पाकवरला बॉल ट्रॅव्हल होतोय, एका दिवशी सिंगलने दाखल जर पोहोचेल 8 या धावसंख्येवरती 8 ऑन बोर्ड, 8 धावा दाखलवरती आहे. पहिले षटक ऑन गोइंग मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चा षटक आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पुरुष एकदा बॉल द्या, राईट मोठं विकेट. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये होता, परंतु फिल्डर होते थोडंसं फंबल, परंतु एफर्ट्स ला जवाब आहे, कारण की क्विकली रिएक्शन आपल्याला पाहायला मिळतो. कारण की सोपं नसतं जेव्हा स्पीडली बॉल आपल्या अंगावरती येतो, कॅरी करणं तितकं सोपं नाहीये, परंतु ते प्रयत्न केले, पराकाष्ठा केल्या, तर नंतर कॅच देखील सोडले, क्विकली बॉल पकडून लगेच फेकलं, ते महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपण पाहतो खेळाडू जेव्हा कॅच सोडतो थोडंसं नाराज असतो आणि पूर्णपणे की विसरून जातो खेळ चालू, परंतु एक धाव देखील फार महत्वाची असते. जर तिथे त्यांनी थांबला असता, बॉल फेकला नसता, कदाचित एक धाव देखील इथे कॅरी केली असती तर थोडीशी चूक मैदानाच्या आतमध्ये झाली असती, परंतु एफर्ट चांगले. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झाले आणि अगदी प्रॉपर आपण पाहतोय 4 मिनिटांमध्ये हे पहिलं षटक कंप्लीट झाले. चांगली गोष्ट आहे, हे देखील नोंद घ्या. दोन्ही अंपायर्स 4 मिनिटाच्या अवधीमध्ये एक षटक कंप्लीट, 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटक कंप्लीट करायचे, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 6 ओव्हर मध्ये आतमध्ये घ्यावा लागेल. स्पर्धेचा नियम वारंवार तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय, दाखल पोहोचले 9 धावा दाखलकावरती, अजूनही 53 धावांचं इथून पुढे आव्हान बाकी आहे. 62 धावांचा आपण पाहतोय राहताना टार्गेट सेट केलाय आणि 9 धावा दाखलकावरती लागले गेले आहेत. अजूनही 53 धावांची आवश्यकता येणारे 30 बॉल आणि 53 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 53 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गणेश यांनी चांगली बॅटिंग केली होती. आय थिंक पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग पण पाहिलं तर 28 धावा त्याच्या पाठमधून आल्या. आमचे विकास सर सांगत असताना अगदी 28 त्याच्या पाठमधून आल्या आणि आता स्वतः वरती विश्वास दाखवणं फार गरजेचं. आता बॉलिंग करायची आहे, बॅटिंग चांगली केली परंतु बॉलिंग देखील तितकीच चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दुसरं सत्र बॉलिंग ट्रॅकवरती गणेश आलाय. SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे तरार पर्व तिसरं एडिशन तिसरं पाहायला मिळतोय. दमदार असं आयोजन. ओल्ड नंबर 2 बॉल तयार, पहिला बॉल लॉफ्ट केला, बॅटची लीडिंग टो आणि फिल्डर आहे तिथे धक्का लागत असताना फिल्डर रेडी प्लीज आणि संकुष्ट झालाय फलंदाज राकेश सखेड. फलंदाज वा अन्य बॅट्समन आपण पाहतो अनिल आलेत मैदानाच्या आतमध्ये इराण नंबर 3 वरती. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की अजूनही विरुद्ध आपण जर पाहिलं तर 9 धावा दाखलकावरती आहे. 53 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय.
बोल क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतो. लाकूड थोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आल्या परतावं लागेल. ज्या पावलाने आला होता अनिल त्याच पावलाने परतत असताना आणि एक फलंदाज दुसऱ्या फलंदाजाला सांगतोय तू चल मैं आया, असं समीकरण खेळाडू कक्षामध्ये फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजला आपण पाहतोय. नावामध्येच राज्य आहे, परंतु राज करेल का या मॅच मध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे आणि ते करावं लागेल. आणि जर सामना जिंकायचा असेल, महत्वपूर्ण आपण पाहतोय मॅच आहे, पहिली मॅच आहे आणि जरी हरला संघ तरी चान्स नाही, परंतु जर जिंकला तर एक थोडस बेनिफिट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी एक चांगली मॅच आहे, ती नक्कीच पूर्ण करायची असेल. जर जिंकायचं असेल तर मेहनत पराकाष्ठा कराव्या लागतील. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या प्रगती पथावरती थोडस स्लो आता गेम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे, हॅट्रिक कंप्लीट करेल का हे देखील पाहणं गरजेचं. काल देखील आपण पाहिलं एक गोलंदाज ज्यांनी हॅट्रिक आपल्या नावावरती केली, परंतु आज या स्पर्धेमध्ये गणेशची हॅट्रिक संपादित होईल का? बॅक टू बॅक सेकंड विकेट आली आहे. तिसरा बॉल लॉफ्ट केलाय, सुंदर हलक्या हाताने खेळलाय, अगदी स्ट्राइक रोटेट आणि एक चिकी सिंगल कंप्लीट होते. एका चिकी सिंगल धाव फलकात पोहोचेल दुहेरी अंकांमध्ये 10 धावा धाव फलकावरती. अजून इथून पुढे 52 धावांचं आव्हान उर्वरित आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. बघा हे स्पीड अप केलं, टाइमर ऑन आहे. पहिलं षटक अगदी वेगाने कंप्लीट झालं, परंतु दुसरं षटक थोडंसं वेळ घेतोय. टाइमर ऑन आहे. जसं दुसरं षटक कंप्लीट होईल टायमिंग तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. 3 बॉल कंप्लीट झाले, उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. राईट अमोद द विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि एकदा कंप्लीट. चिकी सिंगल कंप्लीट होते. धावफलकात पोहोचेल तब्बल 12 या धावसंख्येवरती, 11 या धावसंख्येवरती, माफ करा 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड, 1 और 1 11. मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरा ओन बटू ऑन गोइंग. 4 बॉलचा खेळ कंप्लीट, उर्वरित 2 बॉल बाकी. फुल टॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि गोलंदाज असलाय, बॅटर रुसलाय, परतावा लागेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर, राज मैदानाच्या बाहेर जात असताना. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू आय थिंक. यस बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी. यस चेक केलं जाईल. बिमर साठी डिसिजन पेंडिंग. नो बॉल आहे का नाही, अबाउट द वेस्ट का अंडर द वेस्ट आपण पाहतो. चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. सर 1 मिनिट तुम्ही 1 मिनिट, अगदी क्लोज कॉल आहे. आणखी क्लोज कॉल आहे. अगदी बॅट्समन थोडस शफल चालले होते, क्रिश बाहेर थोडस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे डिसिजन पेंडिंग असे. बॉल टिपिंग होतो, अंडर द वेस्ट आहे का नाही ते देखील चेक केलं जाईल. स्वतः आपण पाहतोय रमाकांतजी पवार सर इथे उपस्थित आहेत, ऑफिशियल अंपायर आणि त्यांच्या माध्यमातून चेक करण्यात येईल. फेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. फेड डिलिव्हरी आहे, विकेटचं बदल पाहायला मिळतं. अगदी बॉल डिपिंग होते प्रॉपरली आणि पाटा देखील पूर्णपणे पुढे शफल चालला होता. अगदी तेच पूर्णपणे प्रामाणिकपणे आमच्या रमाकांतजी पवार सरांनी सांगितलं, अगदी थेट निर्णय दिला. त्याच दरम्यान आमचे सूरजजी मोरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, पोलादपूर मधील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा आवाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आज जरूर ऐकायला मिळेल.
सुरेशजी मोरे सर आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॉल होते या शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मागच्या लिडिंग एज फिल्डर आहे तिथे आणि एक चिकी सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चिकी सिंगलच्या मदतीनं दाफलकदम पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं कंप्लीट आणि 12 धावा दाफलकावरती जरूर जोडले गेले. 1 ओव्हर 3 विकेट आणि 3 धावा खर्च केल्यात गणेशने. क्या बात आहे, कौतुक करा तितकं कमी आहे. 62 धावांचं आव्हान 62 धावांचं लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि समीकरणमध्ये बदलाव तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 62 धावांचं एक मोठं तब्बल लक्ष मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बघा 2 ओव्हर कंप्लीट झालेत आणि तुम्ही 22 मिनिटाचा वेळ आपण पाहतोय. 12 मिनिटाचा वेळ तुम्ही कंप्लीट केला हे देखील नोंद घ्या. 12 मिनिटात तुम्ही आपण पाहतो 2 षटकाटी घेतलेत. एक्स्ट्रा 2 मिनिट तुम्ही घेतलेत हे देखील नोंद घ्या. मग ऍडजस्टमेंट होणार नाहीये. एक देखील मिनिट पुढे मागे झाला तर तुमचा एक्स्ट्रा प्लेड आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 6 ओव्हर मध्ये तुमचा आत घ्यावा लागेल. हे या स्पर्धेचा नियम पॅनलाइज करण्यात येईल हे देखील नोंद घ्या. 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला हे 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. कसे का होईना परंतु हे 5 षटक नक्कीच कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला 6व्या ओव्हर मध्ये फिल्डर आतमध्ये घ्यावं लागेल. पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. स्पर्धेचा नियम आहे. आयपीएल फॉर्मॅट मध्ये देखील आपण हे निर्णय पाहतो की जेव्हा टाइम कंप्लीट होतो त्यानंतर एक फिल्डर लास्टच्या ओव्हर मध्ये आपण आतमध्ये घ्यावा लागतो. आदेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. बॉल तयार पुल करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. मिसिंग द स्टंप संपार सांगत असताना क्या बात. आणि लेग पाईच्या स्वरूपात एकदा मिळेल चिकी सिंगल. एका चिकी सिंगलने आपण पाहतोय समीकरण चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतो. एका धावेच्या मदतीनं दाखल पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. मॅच मध्ये काय करेल 13 का मेरा क्या होगा मॅच. बॉल तयार होतोय. पुरुष एकदा नेक्स्ट बॉल. आदेश बॉलिंग ट्रॅक वरती सेकंडला रोहन जाधव कॅप्टन कुल सर सेनापती टीम्स आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धाव. चिकी सिंगल कंप्लीट होते. सिंगल डबलचा खेळ चालू आहे परंतु जरा प्रवास करायचा असेल तर हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल कारण की दूरचा पल्ला लांबचा पल्ला 62 धावा तब्बल इथे उभारण्यात आले समोरच्या टीम. अर्थात आपण पाहतो एका बाजूला उमरटा संघ दुसऱ्या बाजूला कळवली हा संघ खेळतोय. जेव्हा कळवली तर दुसऱ्या बाजूला नरवीर ग्रुप उंबरट हा संघ इन ऍक्शन मध्ये टॉस जिंकला होता. खरं आता टीम कळवली या संघानं फिल्डिंगचा निर्णय घेतला परंतु तो कुठेतरी चुकीचा मित्रपणे ठरत असताना बॅटिंग चांगली पाहायला मिळाली झाली होती पहिल्या इनिंग मध्ये. टप्पा सुरे क्या बात आहे. टप्पा चांगली पाहायला मिळतो. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज झाली या टीम आपण पाहतोय उमरट संघाची. पहिले षटक हाताळला आदेशने तरी देखील 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर थोडस दुखापत झाली या मैदानाच्या आतमध्ये. यश केरा बघा पाणी आणा लगेच आणा प्लीज कारण की तिसऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक नसेल. चला पाणी लगेच आत्मा आणायची विनंती असेल लगेच. चला 12th मॅन जातोय आय थिंक. यस ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला चेक करा खेळाडू जास्त दुखापत झाली आहे का. चला स्पीड अप करा. ड्रिंक्स ब्रेक झालाय बघा. यानंतर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही हे देखील नोंद घ्या दोन्ही टीम्स. चला टाइमर देखील ऑन आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या प्रगती पथावरती ऑन गोइंग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 इस बॉल तयार पुन्हा एकदा आदेश बॉलिंग ट्रॅक वरती राईट मूव द विकेट.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये बॉलला कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत एक धाव चिकी सिंगल कंप्लीट आणि एका चिकी सिंगलने दाफलकम पोहोचेल तब्बल 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड 15 धावा दाफलकावरती थेंबे थेंबे तडेच असे बूंद से सागर बनता ऐसे मैच होता हुआ लेकिन मैच जीतना तो रन्स आने फार आपण पाहतो रन्स आने फार महत्त्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की सकाळचं सत्र धावा थोडेसे आपण पाहतो करताना कमी पाहायला मिळतात सकाळी टीमने लॉक केलाय फटकाला जेव्हा पाहायला मिळतो प्रॉपर टायमिंग फिल्डर आहेत तितका बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि वेगाने कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं जरूर कंप्लीट झालं रोहन जाधव विस्फोटक बॅटिंग म्हणून ओळखला जातो परंतु तशी बॅटिंग आज पाहायला मिळत नाहीये कुठेतरी चमत्कार करणं फार गरजेचं आहे रोहनच्या पाठीतून धावा येणं फार गरजेचं आहे सरसेनापती टीमचं आहे जोपर्यंत रोहन जाधव मैदानात तोपर्यंत त्या धावा होऊ शकतात हे टीमचे संघपालक आणि टीमचे पुढेपणे खेळाडूंवरती विश्वास दाखवणारा हा खेळाडू आहे कारण की आपण त्याला पाहिले मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना रिव्हर्स अटेम्प्ट क्या बात है फटकाला जवाब पाहायला मिळतोय अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटकाचा सटका लागत असताना टीम उमरट संघाला आलेला हा सीमा पार चौकार क्या बात है लाजवाब बॅटिंग आधीच म्हटलं होतं उल्लेख केला होता जोपर्यंत रोहन जाधव मैदानात तोपर्यंत धावा होऊ शकतात ही महत्त्वाची विकेट आहे एक प्राइस विकेट आहे बघा टाइमर ऑन आहे हे देखील नोंद घ्या अगर तुम्ही 16 मिनिटाचा वेळ खर्च केला 3 षटक टाकण्यासाठी 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतला हे देखील नोंद घ्या 3 षटक टाकण्यासाठी तुम्ही 16 मिनिटाचा वेळ कंप्लीट घेतलेला आहे हे देखील नोंद घ्या षटक क्रमांक 3 कंप्लीट डाफल जो पोहोचलाय तब्बल आपण पाहतोय 21-21 ऑन बोर्ड अजूनचा विचार केला तर गरज असेल अजून 41 धावांची येणारे 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे श्रीधरला आपण पाहतोय श्री आहे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे ओव्हर नंबर 4 एकदम गोड नाव श्रीला आपण पाहतोय आणि चांगली कामगिरी नावाप्रमाणे करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल 41 धावांची आवश्यकता आमची आदित्य बुवा देखील सांगतात आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात चला स्पीड अप करा वेळ चालू आहे हे देखील वेळ कॅल्क्युलेट होते पहिला बॉल क्या बात है सुंदर गोलंदाजी बालामिती आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे छोटा पॅकेट बडा धमाका स्मॉल डायनामिक हिरो आपल्याला पाहायला मिळतो युवा उभरता सितारा आहे म्हणून ट्रॅक वरती श्री कमालीची गोलंदाजी करतोय पहिला बॉल डॉट आलाय 21 ऑन बोर्ड 21 धावा फलकावरती नेक्स्ट बॉल खोलो टप्पाचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला फटका खीच के मारा फिल्डर आला वेगाने परतू त्याच्या वागेच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार फरार आलेला हा बाटरकवार चौकाराच्या मदतीने आपण पाहतो दाफलकम पोहोचले तब्बल 25 या धावसंख्येवरती 25 ऑन बोर्ड 25 धावा दाफलकावरती लागले गेलेत बॅटिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय करताना चांगली चालू आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो गोलंदाज श्री आहे ओड नंबर आपण पाहतो करताना चौथा षटक प्रगतीपथावरती जरूर पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती श्री राईट आर्म आपण पाहतोय करताना उडतो विकेट बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉल यार्ड कोल जिंकले मॅच चांगली मॅच आपल्या समोर आली आहे फुल टॉस बॉल खीच के मारा ऑन साइड फिल्डर आहे त्याच्या वागेच्या बाहेर सेकंड इन रो बैक टू बैक दूसरा चौकार दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर चौकार मॅच मध्ये आता ट्विस्ट कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय जेव्हा बॅटिंग करत असताना खीच की मारा पूर्णपणे हा सितारा चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये अमोल म्हणजे एक अमोल रत्न असतं आपण पाहतो सातत्याने आणि त्याच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये हा हिरा चमकत असताना आपल्याला अमोलचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे ज्या प्रकारे खेळाडूने विश्वास ठेवला होता की रोहन वरती की रोहन करू शकतो परंतु अमोलने ते करून दाखवलंय क्या बात आहे आज हे नाव मात्र नक्कीच लौकिक होणार आहे जर सामना इथून जिंकवला अमोलने तर एक नाव हे देखील लक्षात राहील अमोल एक अमूल्य अशी गोष्ट पुरुष एकदा बोलत या श्रीवरती पूर्णपणे अगदी टॉप गिअर वरती बॅटिंग करतो विस्फोटक बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला सुंदर हलक्या हाताने खेळलाय स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि एक सिंगल कंप्लीट
एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 30 या धावसंख्येवरती 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती जोडले गेले. चौथं षटक प्रगतीपथावरती ओढ नंबर 4 ऑन गोईंग आहे. पुरेश एकदा बॉल तयार. शार्प बॉल कंप्लीट. नेक्स्ट बॉल पुरेश एकदा बॉल तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बैठक शॉट परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. जीवनदान मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच क्रिकेटमध्ये जीवनदान ही फार गोड चूक आहे. आपण पाहतो आयुष्यामध्ये रक्तदान असेल ते करा, कन्यादान असेल मामाने ते देखील करा, परंतु क्रिकेटमध्ये जीवनदान हे फार महत्वाचं असतं. आणि ते चूक गोड चूक इथे मात्र केली. विकेट किपर तिथे होते. फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय अरविंद तिथे होते. संघाचे सर सेनापती आपण पाहतोय अरविंद. एक कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनची जेल सोडलेली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, अजून एक संधी आहे. आता जे टिपली जाईल का? व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द टूर्नामेंट. कार्बन कमाल कॅच. क्या बात है. व्हाट अ कॅच. कॅच पूर्णपणे टिपली गेली आहे. संधी आली आणि त्या संधीचं सोनं देखील केलंय. व्हाट अ कॅच. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अरविंद, क्या बात है अरविंद. व्हाट अ कॅच. कमालीची जेल इथे मात्र टिपली गेली आहे. विकेटचं बळतान अगदी पिन ड्रॉप चालेल आता खेळाडू कक्षामध्ये, कारण की महत्वाची विकेट होती. अमोल होता आणि त्या अमोलची विकेट जरूर सॅक्रिफाईस झाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 वरती शुभमला आपण पाहतो. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 6 वरती शुभम मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. अजूनही इथून पुढे 31 धावेची आवश्यकता आहे. 31 धावा धावफलकावरती आपल्याला सुरू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट झालाय आणि उर्वरित अजूनही 12 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता. बघा टायमर देखील ऑन आहे, हे देखील नोंद घ्या. परफेक्ट आपण पाहतोय अगदी 20 मिनिटं आपण पाहतोय कंप्लीट झालेले आहेत 4 षटक टाकण्यासाठी. 21 मिनिटं, चुकीची दुरुस्ती माफ करा. 21 मिनिटं आपण पाहतोय. 4 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक कंप्लीट करायचे. लास्ट अँड फायनल कॉल आहे तुम्हाला टीम उमरेड संघ. बघा 4 मिनिटाचा वेळ आहे. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला नेक्स्ट ओव्हर मध्ये एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. या स्पर्धेचा नियम. बघा ड्रिंक्स ब्रेक झाला मगाशी. खेळाडूला देखील दुखापत थोडीशी तरी देखील आम्ही त्या 2 ते 3 मिनिटं देखील मायनस केले. त्याहून जर आपण काउंट केलं तरी ते बरोबर आपण पाहतो 21 मिनिटं कंप्लीट आहे. 4 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक षटक कंप्लीट करायचं आहे. स्पीडअप करा प्लीज. सहकार्य करणं फार गरजेचं आहे. 12 बॉल आणि अजून 31 धावांची आवश्यकता. 31 रन्स विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बोलत या राईट ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल टोल केलाय. रोहन जाधवच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धाव चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या सफळ लाईनी जरूर कंप्लीट झालेत. या 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. 33 ऑन बोर्ड. 33 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. क्या बात है. दांडी 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 गुल लाकूड तोड. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार कोणाची केली आहे तर कॅप्टन कूल सर सेनापती टीमचा संघनायक आपण पाहतोय रोहन जाधव. बॅक टू डक आउट. फलंदाज होतोय बाद. क्या बात आहे. आमचे संघ मालक देखील उपस्थित आहेत. आमचे सिद्धेजी कळंबे साहेब इथे उपस्थित आहेत आणि अगदी काल देखील आपण पाहिलं जेव्हा जेव्हा आपला संघ खेळत असतो तेव्हा संघ मालक इमोशन्स त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतात. आणि अगदी मगाशी देखील आम्ही पाहिलं तर चौकार होता. आय थिंक तिथे स्क्वेअरला तिथे ते स्वतः त्यांनी चेक केलं. आपण पाहतोय आमच्या टेक्निकल टीमने देखील सांगितलं त्यांना की बघा एकदा चेक करत आणि अगदी अचूक निर्णय त्यांनी मान्य देखील केला आणि ते डिसिजन फेअर आहे का नाही अगदी ते देखील पूर्णपणे त्यांनी पाहिलं आणि अगदी थेट जे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचला ते पूर्णपणे ऍक्सेप्ट केला. त्यांचं देखील विशेष कौतुक. प्रोजेक्ट बॉल ऑफ यार्ड. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस कॅपचा सिलेक्शन पाहायला मिळतोय अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल आणि यस कंप्लीट देखील होईल.
2 धावा इथे कंप्लीट होतात. दाखल जाऊन पोहोचेल या 2 धाव्याच्या मदतीनं 35 अंबोड 35 धावा दाखल अजूनही पाहायला मिळतोय. अजूनही जर विचार केला तर इथे गरज असेल अजूनही खरं आता आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी कळंबे साहेब यांचे चिरंजीव आपण पाहतो आमच्या समोर जॉईन आहेत. अर्थात सिद्धीजी कळंबे साहेब त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आपण जर पाहिलं तर चंद्रकांतजी कळंबे साहेब जिल्हा संपर्क प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत आणि त्यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी देखील मुलाचं वाटं या स्पर्धेसाठी जरूर दिला. चंद्रकांतजी कळंबे साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून देखील ऑनलाईन आय थिंक एन्जॉय करतात ही स्पर्धा. त्यांचं देखील विशेष मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आमच्या समोर आपण पाहतो त्यांचे चिरंजीव सिद्धीजी कळंबे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील विशेष स्वागत वेलकम आपलं. आणि त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतो. चेहऱ्यावरती भरपूर मोठी स्माइल आहे कारण की आता विनिंग झोन मध्ये एंटर करताना असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. अगदी विजयाच्या उंबरट्यावरती हा संघ. न्यू बॅटर विशाल आहे. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 35 अंबोड अजूनही 6 विकेट गेल्या. समीकरण चेंज लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज. व्हाट अ कॅच. क्या बात है. अरविंद आज मात्र कमाल करतोय. लाजवाब. जिथे बॉल तिथे अरविंद हे राव तुम्हाला पाहायला मिळतोय. एक कॅच सोडली जरूर परंतु तिथे आपण पाहतोय कमबॅक करत असताना बॉलर अरविंद होता आणि विकेट कीपर आपण पाहतोय पार्थला आपण पाहतोय. क्या बात है पार्थ. कमालीची कॅच तुम्ही केली आहे. कॅरी. लाजवाब लाजवाब यावेळेस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि अरविंद चा विचार केला विकेट किपिंग असेल काय झेल तिथे मगाशी आपण पाहिली टिपली. आणि आता गोलंदाजीमध्ये देखील एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात. लाजवाब. चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये चंद्राहून चांगलं काम त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. सीके या नावाने प्रसिद्ध आहे आणि मोठमोठे आयकॉनचे खेळाडू असतात त्यांचे टोकन नेम असतात. त्याप्रमाणे चंद्रकांतचं देखील आहे सीके इन ऍक्शन मध्ये. परंतु सीके हे नाव आपण पाहून काही होणार नाही. तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद फेस करेल सीके. टॉस बॉल आणि डाडी गुल होता होता वाचली आहे परंतु LBW या रूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड. जर बॅटर तिथे नसता तर पूर्णपणे क्लीन बोल्ड असता. हे पूर्णपणे या बॉलने सिद्ध केलंय. क्या बात आहे. फलंदाज होतोय बा. धक्का लागत असताना 1 more विकेट डाऊन. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. सीके बॅक टू डक आउट. क्या बात आहे. आमचे प्रसाद जी शस्त्रपती सर अगदी अचूक निर्णय त्या दरम्यान त्यांच्या समोर आपण पाहतोय प्रभाकाजी पवार सर. क्या बात आहे. आपण पाहतो अगदी 11 रिंग्स ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतोय. SPL 2025 च्या ट्रॉफ्या समसमणारी ट्रॉफी आपण पाहतोय. अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि ते आज साकारत असताना बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट विकेट कीपर बेस्ट फिल्डर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर. क्या बात आहे. आपण कॅप अगदी वेगळ्या ब्युटिफुल मोमेंटस ट्रॉफीज आपण पाहू शकता. ग्रीन अँड क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशा ह्या ट्रॉफीज आहेत. आणि प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी पाहतोय तब्बल 10 किलोची ती ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतोय. तर म्हणेन कुठल्या तरी बॉडी बिल्डरलाच बोलवावं लागेल. जेव्हा पहिला क्रमांक जो मारेल त्यासाठी जो बॉडी बिल्डर असेल त्यालाच ती ट्रॉफी उचलावी लागेल. शेवटचे 6 बॉल आणि गरज असेल 27 धावांची. 35 धावा झालेल्या आहेत. येणारे 6 बॉल 27 धावांची आवश्यकता. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. वॅकंट एरिया आहे. फिल्डर कोणी नसेल तिथे. एक धाव कंप्लीट. स्ट्राइक रोटेट. आता मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. मॅच होऊ शकते. काल देखील आपण पाहिलं 6 बॉल 32 ची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली होती. पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय जे भवानी कळवली या संघाला मेहनत ही फार गरजेची आहे. येणारे आपण पाहतोय येणारे 5 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. अजून होऊ शकते मॅच. मॅच सोडू नका. पराकाष्ठा करा. मेहनत करा. क्रिकेट आहे मित्रांनो. कधी वेळ किंवा नशीब बदलेल हे सांगू शकत नाहीये. चला स्पीड अप करा. टायमर अगदी प्रॉपर कॅल्क्युलेट होतो आणि डॉट आपण पाहतोय 5 षटक अगदी डॉट 25 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट झाले. ही नशिबाची गोष्ट आहे.
5 बॉल आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता. एक षटकार आला किंवा चौकार आला तर मॅचमध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. बॉलत या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. थेट जाऊन बॉल आदळलाय, दांडीकुल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. लास्ट विकेट आहे, लास्ट विकेट. 9 विकेट्स गेल्यात, शेवटची विकेट आहे आणि घेणारी 4 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे. अन्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनिंग नंबर 11 वरती आलाय. गणेश आलाय, ज्यांनी गोलंदाजी आय थिंक केली होती. गणेशने गोलंदाजी नव्हती केली, परंतु गणेश हे लक्षात आहे की आता गणेश न्यू बॅटर आहे आणि गोलंदाज गणेश. यस, गणेश वर्सेस गणेश हे बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. Yes, ball here. Right above the wicket. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला, ऑन साइड ला फिल्डर आहेत आणि व्हॉट अ कॅच. ऑल आउट. एसपीएल 2025 मध्ये पहिला संघ जो ऑल आउट झालाय. कळवली हा संघ ऑल आउट होत असताना आणि सामना अखेर जिंकलाय टीम नरवीर ग्रुप उमराट या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. सिद्धेजी कळंबे साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. चंद्रकांतजी कळंबे साहेब यांचा संघ इथे विजयी झालाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम उमराट संघ, हार्डलक रोहन जाधव आणि टीम. चला यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट त्यांनी कॅरी केल्यात. अर्थातच गणेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, हिरो. आपण पाहतोय साहेबांनी